अमेरिका आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या चर्चेमधून पुढे आलेल्या युद्धबंदी कराराच्या प्रस्तावाबाबत रशिया तपशिलांची प्रतीक्षा करेल असं रशियानं म्हटलं आहे. सौदी अरेबियात जेद्दाहमध्ये विविध राजनैतिक स्तरांवर झालेल्या चर्चेबाबत रशियाला माहिती देऊ असं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार माईक वॉल्स यांनी सांगितल्याचं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी म्हटलं आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांसमवेत पुढच्या काही दिवसांमध्ये बैठका आयोजित केल्या आहेत. त्यामध्ये आवश्यक तपशील पुरवले जातील असं पेस्कोव यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान जेद्दाहमध्ये झालेल्या चर्चेत रशियाशी युद्धाबाबत ताबडतोब आणि 30 दिवसांच्या हंगामी शस्त्रसंधीसाठी तयार असल्याचं युक्रेननं म्हटलं आहे. अमेरिका आणि युक्रेनच्या अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या या चर्चेत युक्रेननं 30 दिवस शस्त्रसंधीसाठी तयारी दाखवली, तर अमेरिकेनं युक्रेनला दिल्या जाणाऱ्या लष्करी मदतीवरील स्थगिती उठवण्याची तयारी दाखवली. दरम्यान रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी आज रशियाच्या पश्चिम भागातील कुर्स्क भागाला अचानक भेट दिली.